नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारदगाव शर्यतीत अजित गावडे यांची बैलगाडी प्रथम. कारदगाव ग्रामदैवत श्री बंगाली बाबा देवाच्या उर्सानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनरल बैलगाडी शर्यतीत अजित गावडे कारदगाव यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून 15,001 रुपयाचे बक्षीस मिळवले, तर द्वितीय क्रमांकाचे 10,001 रुपये बक्षीस राहुल यादव जांभळी व तृतीय क्रमांकाचे 7,001 रुपयेचे बक्षीस विकास कोरे यांच्या बैलगाडीने पटकावले. एक घोडा एक बैलगाडी शर्यतीत बंडू जाधव बावडा प्रथम, सागर आव्हानावर कारदगाव द्वितीय व ऋषिकेश शार्गे शिवणपाडी तृतीय क्रमांक पटकावले. घोडागाडी शर्यतीत नितीन उकेरे कारदगाव प्रथम, शरद खोबन्नावर कारदगाव द्वितीय व बानू नैनाप्रेमी कारदगाव तृतीय क्रमांक पटकावले, तर सुट्टा घोडा शर्यतीत शरद खोबन्नावर कारदगाव प्रथम, रेंदाळ मेजर रेंदाळ द्वितीय व गणेश चव्हाण गडमुडशिंगी तृतीय क्रमांक पटकावले. या शर्यतीचे उद्घाटन विलास खराडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले. या शर्यती पाहण्यासाठी कारदगाव व पंचक्रोशीतील शर्यती प्रेमींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. तर या शर्यतीतील यशस्वी स्पर्धकांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उरूस कमिटी अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तर या शर्यती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बंगाली बाबा उरूस कमिटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. शर्यतीत दुचाकी वाहनांचा अतिरेक. आज कोणत्याही व कसल्याही शर्यती असोत त्या ठिकाणी दुचाकी वाहनांचा अतिरेक मोठ्या प्रमाणात होताना दिसत असतो. त्याप्रमाणे कारदगाव शर्यती ठिकाणीही दिसून येत होता. शर्यतीत पळणारी मुकी जनावरे अगोदरच गाडीवानाच्या माराने कशीबशी पळत असतात. त्यात या दुचाकी स्वारांच्या हातातील काठींचा मार, इलेक्ट्रिक शॉक यामुळे या प्राण्यांना जीव नकोसा होतो. त्यामुळे ही जनावरे भरकटली जातात. त्यामुळे त्यांनाही त्रास व जनतेलाही त्रास सहन करावा लागतो. याचा कोणी विचारच करत नाही. तेव्हा कोणत्याही शर्यतीत पळणाऱ्या मुक्या जीवांच्या पाठीमागून दुचाकी वाहने लावू नयेत अशी मागणी काही शर्यती पाहण्यासाठी आलेल्या शर्यती प्रेमींच्यातून होताना दिसून आली. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कारदगावहून रंगराव बन्ने, बारवाड.